क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आईस्क्रीम विक्रेते दाम्पत्याला सातपूर डीबी पथक पोलिसांकडून मारहाणीचा आरोप। सातपूर परिसरात खळबळ। सातपूर येथील अशोकनगर परिसरातील गुंटवाडी भागात आईस्क्रीम विक्रेते दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आईस्क्रीम विक्रेते ज्ञानेश्वर शेळके व त्यांच्या पत्नी हे रोजप्रमाणे व्यवसाय आटपून गाडी घरी नेत असताना सातपूर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले। संबंधित महिलेच्या आरोपानुसार पोलीस कर्मचारी सागर गुंजाळ, दीपक खरबडे आणि अमोल मोरे यांनी गाडी थांबून ज्ञानेश्वर शेळके यांच्या डोक्यात मारहाण केली। संबंधित महिलेने सांगितले की ती गेल्या 5 वर्षापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असून नियमित डायलिसिससाठी मोठा खर्च करावा लागतो। घर खर्च व उपचारासाठी ती पतीसोबत आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करते। मात्र परिसरात गस्त घालताना पोलिसांकडून वारंवार अरेरावीची भाषा आणि त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला आहे। तिच्या म्हणण्यानुसार परिसरात अवैध धंदे सुरू असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात नाही। या घटनेमुळे ती महिला भयभीत झाली असून माझ्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास संबंधित पोलीस कर्मचारी जबाबदार असतील असे तिने बोलताना म्हटले आहे। तसेच तब्येतीची विनंती करूनही पोलिसांनी जबरदस्तीने पती पत्नीला गाडीत बसून पोलीस ठाण्यात नेल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून घटनेची सखोल चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। परत मला पण धक्काबुक्की केली, मला पण ढकलून दिलं त्यांनी। मला तू का करता ते नेहमी येतात, नेहमी त्रास देतात आम्हाला डायरेक्ट। मागच्या वेळेस पण माझ्या नवऱ्याला मारून बसलेत, मागच्या वर्षी पण। बर, त्यांना तुम्ही नाव विचारलं होतं? नाही, नाव नाही विचारलं त्यांना, ते डायरेक्ट येऊन डायरेक्ट मारतात। आमची दररोज गाडी इथंच राहते आमची डायलिसिस चालू माझी डायलिसिस चालू हो, ते तुमचं तर सर्व माहितीच आहे। पेशंट आहे पण किडनी मी जर आजारी पडली तर यांचं येईल सगळं डायरेक्ट सांगते। चालेल. तिघांना माझी डायलिसिस चालू डायरेक्ट। चालू आहे। आजारी पडली मी यांचं नाव येईल डायरेक्ट। चालेल। गणेश कॉलनी जो गाडा असतो उभा, तुम्ही राहायला कुठे आहे ते सांगा। आम्ही गणेश कॉलनीतच राहिला? गाडा असतो आमचा गणेश कॉलनीच्या कोपऱ्याला। आमचा इथं दररोज गाडा असतो, दररोज येतात आम्हाला, दररोज परेशान करतात डायरेक्ट। दोघं किडनॅप केले, माझा दवाखाना चालू दररोजचा। आम्ही आमचं कामधंदा करून पोट भरतो। बरोबर। येता यांनी डायरेक्ट डोक्यात मारून बसते, मला पण धक्काबुक्की केली यांनी डायरेक्ट, आणि लोटा लाठी केली यांनी मला। आणि तू ता बोलत होते, असे रॉंग बोलत होते डायरेक्ट वरती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।